नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. योजनांसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. सगळ्याच लाडक्या बहिणींना मार्च एप्रिल 2 महिन्यांचा लाभ कधी मिळणार असा मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि लाखोंच्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी सोशल मीडिया असेल किंवा इतर ठिकाणी हप्ते वितरण कधी होणार यासाठी चुकीचे व्हिडिओज देखील मोठ्या प्रमाणावरती पाहत आहेत. याच्यामध्ये हप्ते वितरण सुरू झालेले आहे, तारखा जाहीर झालेल्या आहेत असे देखील मेसेजेस आहेत. तर यामध्ये अजून एक मोठा प्रश्न आहे की मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींची अपात्रतेची संख्या आणि कुणाला हप्ता येणार नाही आहे तर याची माहिती आपण घेणार आहोत. साधारणतः महाराष्ट्रामध्ये 50 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र झालेले आहेत अशी बातमी सोशल मीडियावरती येत आहे. पण लक्षात घ्या की महाराष्ट्र शासनातर्फे अपात्रतेसंदर्भात अजून कोणतीच आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे अशा चुकीच्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो हप्ता वितरित केला जाणार आहे मार्च आणि एप्रिलचे 2 हप्ते एकत्रित वितरित करणार अशी बातमी समोर येत आहे. पण जी आर प्रसिद्ध अजून झाला नसल्यामुळे यामध्ये 100% स्पष्टता देता येत नाही. आणि सध्या तरी लाडक्या बहिणींना 2 महिन्याची प्रतीक्षा पाहता 2 महिन्यांचा लाभ आहे तो देणं गरजेचं आहे आणि मिळत असेल तर आनंदाचीच बातमी आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही मागील लाभ जर घेतला असाल तर तुम्ही पात्र आहात. पण याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी वाहन नव्यानं आलेलं आहे किंवा लाडक्या बहिणीचं उत्पन्न वाढलेलं आहे, काही महिला सरकारी कर्मचारी म्हणून दाखल देखील झाल्या असतील भरती प्रक्रियांदरम्यान आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये 2 पेक्षा अधिक लाभार्थी असतील आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच 61 वर्ष पूर्ण जर या महिन्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना होत असतील तर अशा लाडक्या बहिणींना कदाचित लाभ वितरणापासून वगळलं जाऊ शकतं. तर हे निकष आहेत आणि लाडक्या बहिणींची EKYC करण्याची प्रोसेस ही नियमित आणि कायमस्वरूपी चालू राहणार आहे. त्यामुळे या निकषांमध्ये जर बसत असाल तरच तुमचा पुढचा लाभ येणार आहे आणि जर निकषांमध्ये अपात्र ठरत असाल तर मात्र तुमचा लाभ आहे तो बंद होऊ शकतो. तर ही अपडेट आहे आणि साधारणतः हा जो लाभ आहे तो या आठवड्यामध्ये येणार नाही आहे ही गोष्ट तरी कन्फर्म झालेली आहे. तर पुढील आठवड्यामध्ये 100% हा लाभ आहे तो लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंत्री आदिताई तटकरे मुख्यमंत्री असतील तर मुख्यमंत्री यांच्याकडे वित्त विभाग आहे, त्यांचा अजून फायनल लक्षात घ्या साईन वगैरे किंवा त्यांची परमिशन मिळाली नसल्यामुळे हा लाभ आहे तो वितरित होत नाही आहे. तर अपेक्षित धरूया की पुढील आठवड्यामध्ये GR आणि लाभ वितरण सुरू होईल. मंत्री आदिताई तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांचं ट्विटरचं पेज आपण चेक करत आहोत, GRचं पेज चेक करत आहोत. या ठिकाणी घोषणा होत आहेत इतर, परंतु लाडक्या बहिणीचा प्रश्न मार्गी लावला जात नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने याचा निर्णय घ्यावा आणि लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ आहे तो वितरित करावा. तर ही महत्त्वाची अपडेट आहे. जर तुम्हाला मागील हप्ते आलेले असतील तर चालू महिन्याचा हप्ता येणारच आहे. फक्त एवढंच की तुम्ही पात्र निकषांमध्ये बसला पाहिजे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध झाल्यानंतर, घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.